सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मसुरे शाखेचा स्थलांतरण कार्यक्रम भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कार्याचं निलेश राणे यांनी कौतुक केलं। या बँकेचा सर्वात जास्त फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणं आवश्यक आहे असं सांगून आज अनेक नवीन योजना बँक राबवतेय। यासाठी अध्यक्ष मनीष दळवी यांचं मी अभिनंदन करतो। यापूर्वीचे अध्यक्ष अडचणी सांगायचे, पण मनीष दळवी अडचणीतून मार्ग काढतात असं ते म्हणाले। मसुरे येथील जिल्हा बँकेच्या शाखेचे मसुरे मर्डे येथे शिवाजी परब यांच्या जागेत स्थलांतरण झाले। हा कार्यक्रम निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक मेघनाथ धुरी, बाबा परब, उद्योजक डॉक्टर दीपक परब, अशोक सावंत, सौ सरोज परब, सरपंच संदीप हडकर आदी उपस्थित होते। उद्योजक दीपक परब यांनी यावेळी विचार मांडले, तर बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला। माध्यमातून या सगळ्या सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे जो व्यापारी वर्ग आमच्या बँकेशी जोडला जात नव्हता, तो व्यापारी वर्ग सुद्धा आजकाल आमच्या बँकेकडे नवीन ग्राहक म्हणून येत आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याच्यामुळे आज जिल्ह्यातले सर्वसामान्य नागरिक जवळपास आज प्रत्येक कुटुंबातला एक तरी घटक या ठिकाणी आमच्या बँकेबरोबर बँकिंग करतो आहे, ही समाधानाची गोष्ट आहे। आणि म्हणून या सगळ्या जबाबदारी आम्ही लक्षात घेऊन त्या ठिकाणी यापुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जिल्हा बँकेची सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तशा प्रकारचं एक आराखडा सुद्धा आमच्याकडे आता तयार झाला आहे। या नजीकच्या काळामध्ये ती सेवा सुद्धा आमच्याकडे सुरू होईल। विकास संस्थांच्या माध्यमातून, दुग्ध संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या अधिकाधिक सेवा या प्रत्येक गावामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे आणि म्हणून या ग्राहकांना समाधानी करण्याबरोबरच, या ग्राहकांना चांगली सेवा देण्याबरोबरच या जिल्हा बँकेचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आज आम्ही यशस्वी होताना दिसतोय। कारण ज्या ठिकाणी आमचा 4000 कोटी पर्यंतचा व्यवसाय होता, आज मला सांगायला अभिमान वाटतो की तो जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या घरामध्ये आम्ही पोहोचलो आहोत। नजीकच्या काळामध्ये आम्ही 31 मार्च या वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत तो टप्पा आम्ही 6000 कोटीचा गाठू अशा प्रकारचं आमचं उद्दिष्ट आहे आणि निश्चितपणे 6000 कोटीचं उद्दिष्ट गाठत असताना मागच्या वर्षी आम्ही ठेवींच्या वाढीमध्ये राज्यात क्रमांक 3 ला आलो होतो पहिल्यांदा इतिहासात आणि या वर्षी आम्ही राज्यात क्रमांक 1 ला ठेवींच्या वाढीमध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय, म्हणून ठेवीदार सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवत आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की या शाखेमध्ये सुद्धा या ठेवी वाढाव्यात, व्यवसाय वाढावा आणि मग ही शाखा किंवा ही या ठिकाणचे कर्मचारी आम्ही बँकिंग बँकर म्हणून त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत यापुढच्या काळामध्ये चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। आपल्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजनांमध्ये सुद्धा आम्ही काही सुलभता आणलेली आहे। या ठिकाणी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी सुद्धा अनेक योजना आणलेल्या आहेत। त्याच्यामध्ये दुधाळ जनावरं असतील, कारण हा थोडाफार चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध असणारा पट्टा आहे आणि इकडे दुधाळ जनावरांचा व्यवसाय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतोय, दुग्ध उत्पादन चांगलं आहे आणि त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी अधिकाधिक शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष द्यावा, त्याच्यासाठी जिल्हा बँकेच्या सगळ्या योजनांचा फायदा घ्यावा आणि यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत की इथल्या प्रत्येक शेतकरी सक्षम झाला पाहिजे, त्याचा आर्थिक सुबत्ता त्याला आली पाहिजे आणि राणे साहेबांच्या विचारातून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना, कारण आम्हाला सुरुवातीलाच काम करत असताना राणे साहेबांची एक सूचना आहे की आपण जिल्हा बँक म्हणून फक्त जिल्हा बँकेची प्रगती बघू नका, तर त्याच्याबरोबरच या जिल्हा बँकेच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून विकास संस्था असतील, दुग्ध संस्था असतील, पतसंस्था असतील, या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसासाठी जिल्हा बँकेचा निश्चितपणे उपयोग करू अशा प्रकारचं अभिवाचन या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी जिल्हा बँकेच्या कामाचं कौतुक केलं। सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे। या जिल्हा बँकेचं नाव राज्यभर अभिमानानं घेतलं जातं। राणे साहेबांच्या विचारातून ही बँक पारदर्शक कारभार करते। पुढील 25 वर्ष राणे साहेबांच्या विचारातून ही बँक चालावी असं ते म्हणाले।
याचं उद्घाटन व्हावं म्हणून आम्ही सगळेच थांबलो होतो. मला भाषणाच्या मनोगताच्या सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी आजपर्यंत जेव्हापासून राणे साहेबांच्या विचारांवर ही बँक अस्तित्वात आली ते आजपर्यंत ह्या मतदारसंघासाठी म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघासाठी आपण जी कामं मनीषजी दळवींकडे पाठवली ती 100% आपल्याकडे करून त्यांनी परत पाठवली. त्याबद्दल मी मनापासून आपलं कौतुकी करतो आणि आपल्याला खरोखर आपले आभार मानतो. म्हणजे परत मॅडम कुठलंही काम असू दे पण ते गरिबांचं हिताचं कोणाचं जरी असलं तर त्याच्यावरती मनीष दळवी यांचा एक वेगळा फॉलोअप असतो. आमचा बाबा परत आहेच, बाबा परत बाकीच्या धावपळीच्या कामासाठी असतोच, पण त्याच्या मागचं जे नियोजन असतं त्याच्या मागचे जे काही सगळे अडीअडचणी असतात त्या सगळ्या लांब करून दिलसाहेब अमुक हे झालंय आणि त्याचं उद्घाटन तुम्ही करा किंवा ते फायनल स्टेजवर आल्यानंतरच मनीष दळवी आपल्याला सांगतात या गोष्टीचा खरोखर मी मनीषजी आपले आभार व्यक्त करतो. कारण का याच्या अगोदरचे अध्यक्ष वेगळे होते, ते फक्त अडचणी सांगायचे, आम्हाला तेच ऐकायची सवय आहे की कुठले काम सांगितलं ते होणारच नाही, बाकीच्यांची सगळ्यांची होतात पण आपली तेव्हा अडीअडचणीमुळे त्याच्यातले वेगवेगळे मार्ग काढायचे. पण हे तोंडावर मी आपलं कौतुक करत नाही म्हणजे खरोखरच म्हणजे अशी मी जेवढी कामं केली परब मॅडमचं किंवा हे तर कामाचा विषयच नव्हता, पण अशी अनेक गरिबांची कामं होती तुम्ही सरळ हाताने केली त्याबद्दल तुमचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. आज या शाखेचं स्थलांतर झालं आणि माझ्या अगोदरच्या प्रत्येक मनोगतामध्ये बँकेमध्ये बँक कशी चालली मनीषने अतिशय चांगल्या शब्दामध्ये सोप्या शब्दामध्ये बँकेच्या व्यवहारामध्ये काय चालतं, बँकेचे व्यवहार कसे चालले पाहिजे. आज बँक म्हणजे ही आर्थिक नाडी आहे आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा बँक म्हणजे ही अगदी गरिबातल्या गरीब शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारी बँक म्हणजे ती जिल्हा बँक. आणि आता जिल्हा बँकेचं नाव महाराष्ट्रभर एवढं प्रामुख्याने पुढे आलेलं आहे. ज्या पद्धतीने ही बँक हाताळली गेली मी तर काय बाहेरून बघणारा स्पेक्टेटर म्हणतो ना आपण, बाहेरून प्रेक्षक म्हणून बघणारा, मला या गोष्टीचा खरोखर अभिमान वाटतो की राणे साहेबांनी या बँकेबद्दलचे विचार ठेवले की बँक कशी चालावी त्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळे बँक चालवत आहे. त्याबद्दल खरोखरच आपलं मनापासून कौतुक आहे. कारण का राणे साहेबांच्या डोक्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये एक स्पष्टता असते की कुठलीही संस्था चालवताना बँक असेल किंवा इतर कुठली शिक्षण संस्था असेल त्याच्यामध्ये पारदर्शक कारभार पाहिजे. हे आपण लोकांच्या अडीअडचणीसाठी ही गरिबांची बँक म्हणून ही समोर येते. नॅशनलाइज बँक हे खरं तर बँकिंग क्षेत्रामध्ये कोकण नाहीच, तुम्हाला अनुभव आला असेल, फार कमी आपण बँकिंग क्षेत्रामध्ये आहोत. आता मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळे मला माहिती आहे आणि फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती आहे कोकण हा सर्वात कमी असेल महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये. हे जर स्थलांतराचा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रामध्ये असताना मॅडम तुम्हालाच बसायला खुर्ची मिळाली नसते. म्हणजे एवढी गर्दी आणि कर्ज घेण्यासाठी एवढी मोठी राख असते, ते घाबरत नाही. पण आपल्याकडे आता ती भीती खऱ्या अर्थाने अनेक वर्षांपासून जी भीती जायला पाहिजे मनामध्ये की हे कर्ज घेतल्यानंतर आपल्याला अमुक होईल, घरी आमच्याकडे बँकेची लोक पोचतील, ही ह्या मानसिकतेतून आपण बाहेर आलो पाहिजे, खरं बाहेर आलो पाहिजे. आपण अनेक वर्षांपासून कोकण म्हणून ना सरकारकडे काय मागू शकलो ना आपण धड बँकेत जाऊ शकलो. सरकारकडे पण आपण काही मागत नाही मॅडम. म्हणजे आम्ही राणे साहेब कॅबिनेट मध्ये असताना आम्हाला सांगायचे की समोर पश्चिम महाराष्ट्रातले नेते बसलेले असायचे, काही मराठवाड्याचे बसलेले असायचे आणि साहेब आणि अजून एका दुसरा कोणतरी मंत्री कोकणातला असायचे. मागायचं झालं तर ते किती मागतात त्याच्यावरती आपण अवलंबून असायचो की ठीक आहे त्याला 100 द्या तर आम्हाला 25 द्या. पण राणे साहेबांच्या तेव्हाच्या वागणुकीमुळे
की तेव्हा कॅबिनेटमध्ये राणेसाहेब असल्यामुळे जर तुम्ही 100 घेताय तर आम्ही पण 100च घेणार हे सांगणारे राणेसाहेब त्या कॅबिनेटमध्ये होते आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून कोकणामध्ये पैसा दिसायला लागला. सांगायचं तात्पर्य एवढं परब साहेब की आपण विकास कामं पण ह्या माध्यमातून सांगितलं, पण तुम्ही बँकेत ठेवणार किती काय सांगितलं नाही. ठेवले ना, म्हणजे फिगर 7 मध्ये आहे 8 मध्ये 8 मध्ये ते 8 करा लवकर. विनंती आता सगळी विनंती तर केली पाहिजे. आता विकास कामांवर विनंती झालं पाहिजे. एवढी मोठी बँक उघडली आपल्याला दिले, शाखा दिले, तर कारभार पण मनीषला साजेसाच दिला पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मेहनत करा. आणि बँक चालवणं काही सोपं नाही. परब साहेब पण व्यावसायिक आहे, आमचा बाबा पण आहे, मी आहे आणि स्वतः मनीष दळवी हे बँकेचे चेअरमन आहे. व्यवसायाला टिकवणं आणि त्याच्याबरोबर बँकिंग क्षेत्राने टिकवणं, कस्टमरलाही आधार देणं आणि बँकेचाही बिझनेस करणं हे फार म्हणतात ना, हे विचित्र काम नाही. आम्हाला जेव्हा देशाचे अर्थमंत्री सन्माननीय प्रणब मुखर्जी साहेब होते तेव्हा मी खासदार होतो, तेव्हा एक वाक्य ते बोलले होते, आजपर्यंत ते विसरलो नाही. अर्थक्षेत्राबद्दल ते वाक्य होतं की इकॉनॉमिक्स स्टार्ट फ्रॉम ए अँड एंड्स विथ झेड. झेड म्हणजे ए टू झेड. कुठलाही एक गाळला, डी गाळला, एच जी गाळला किंवा डब्ल्यू गाळला इकॉनॉमिक्स मध्ये चालत नाही. इट हॅज टू स्टार्ट फ्रॉम ए हॅज टू एंड विथ झेड. एकही त्याच्यातला अल्फाबेट आपण त्याला म्हणतो त्याच्यातला जर गाळला गेला तर अर्थकारण कधी पूर्ण होऊ शकत नाही. कस्टमरही तेवढा जपला गेला पाहिजे, बँकिंगलाही आपण तेवढंच जपलं पाहिजे. आणि ही शाखा आपण काहीतरी देणं लागतो. या विभागात आपली जर शाखा आली मॅडम, आपण काहीतरी या शाखेला पण देणं लागतो. या अर्थाने जर आपण ही शाखा, या शाखेकडे बघायचा दृष्टिकोन ठेवला, खऱ्या अर्थाने जे कर्मचारी मागे 10 करोड रुपये जे काय टार्गेट आरबीआयने दिलाय तर 10 चे 20 करण्यामध्ये काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. या शाखेचा उपयोग चांगला गरिबांना, शेतकऱ्यांना कसा होईल हे आता मनीष दळवी त्यांच्या भाषणातून सांगितलं. खरोखरच दळवी साहेब, आपण जे काही इकडे आज मनोगत व्यक्त केलं, आपण जे काही नवीन योजना या बँकेमध्ये आणून पाहतात, इंस्टाग्राम आलंय, फेसबुक आलंय, चॅटबॉट आलंय, हे सगळं मला आज तुमच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात आलंय हे मला आज माहीत पडलं. माझे रोजचे बँकेबरोबर वेगळे संबंध आहेत, वेगळे व्यवहार आहेत, पण एवढं काहीतरी नवीन नवीन तुम्ही या बँकिंग क्षेत्रात आणताय हे मी अजूनपर्यंत ऐकलं नाही. खरोखर मनापासून आपलं अभिनंदन व्यक्त करतो आणि आपल्याला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. मी जसं तुम्हाला मागे चौक्यालाही सांगितलं होतं की मनीषजी, ज्या पारदर्शकपणे आपण बँक चालवतोय, ज्या विचाराने आपण बँक चालवतोय, मला असं वाटतं राणे साहेबांच्या विचारांनी ही बँक अस्तित्वात आली. पुढचे 25 वर्ष राणे साहेबांच्याच विचारावर ही बँक अस्तित्वात राहील आणि ती तशी कंटिन्यू राहील अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. मी परत एकदा या शाखेला आणि या सगळ्या कर्मचारी वर्गाला आणि आपल्या गावडेजीला ते हसत हसत पैसे मागतात, हसत हसत किती कोटी मागितली, असे हसत राहा. पैसे द्यायच्या पण भूमिकेत, मागायच्या नको, द्यायच्या पण भूमिकेत राहा. तुम्ही देतच असाल त्याच्याबद्दल काय मला शंका नाही. असेच हसत राहा, तब्येतीने पण असेच राहा. सगळं गोलगोल दिसतं असंच राहिलं पाहिजे आणि बँकेला पण असंच ठेवा, सगळं असंच खेळत राहिलं पाहिजे. वातावरण सर्वात जास्त फायदा जिल्हावासियांना होऊ दे, आमच्या शेतकऱ्यांना होऊ दे, एवढीच आपल्यासमोर विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केलं. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, वेरली सरपंच धनंजय परब, डॉक्टर विश्वास साठे, प्रफुल्ल प्रभू, महेश बागवे, छोटू ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर, जितेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब, संतोष सावंत, बँक सरव्यवस्थापक देवानंद लोकेगावकर, पी डी सामंत, शरद सामंत, पूर्णानंद सरमळकर, स्वप्नील केळुसकर, शाखाधिकारी संतोष गावकर, एस एल ठाकूर, विनीत लुडबे, एम के माळकर, मामा पेडणेकर, श्री तावडे, पांडुरंग ठाकूर, ओंकार ठाकूर तसंच बँक ग्राहक उपस्थित होते. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.